स्वागत। आदित्यजी ठाकरे यांचा वाढ नमस्कार। भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आदित्यजी ठाकरे यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा। खरं तर जनाब संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख प्रिय असा केला, ज्यांच्या मनामध्ये आदित्य ठाकरे अप्रिय म्हणून आहेत आणि सातत्यानं आदित्य ठाकरे यांना अप्रिय म्हणून बघण्याची सवय संजय राऊतांना झाली आहे। ते आज आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात। माझा या वाढदिवसाच्या निमित्ताने आदित्यजी ठाकरे यांना एकच सल्ला आहे, उभाटा गटाच्या जहाजाला, उभाटा गटाच्या नावेला संजय राऊत यांनी सगळ्यात मोठं होल पाडलेलं आहे, भोग पाडलेला आहे। त्यामुळं जोपर्यंत तुम्ही संजय राऊतांना दूर करत नाहीत तोपर्यंत उभाटा गटाची ही जहाज आणखी खोलामध्ये, बुडत्याचा पाय खोलात जसं म्हणतात तशी आणखी खोलामध्ये जाईल। कारण सगळ्यात मोठं होल पाडण्याचं काम उभाटा गटाला संजय राऊतांनी केलं आहे। काँग्रेसकडनं उभाटा गट संपवण्याची सुपारी ही संजय राऊतांनी घेतलेली आहे। त्यामुळं जोपर्यंत संजय राऊतांना दूर करत नाहीत तोपर्यंत ना आदित्य ठाकरेंचं काय खरं आहे, ना उद्धवजी ठाकरेंचं काय खरं आहे, ना उभाटा गटाचं काय खरं आहे। त्यामुळं आज जरी संजय राऊत आदित्यजी ठाकरे यांना प्रिय म्हणून शुभेच्छा देत असले तरी त्यांच्या मनामध्ये आदित्य ठाकरे यांच्याबद्दल अप्रियताच आहे, ही वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे। लोक शनिवार रविवार सुट्टी घेतात आणि आठवड्याचे 5 दिवस काम करतात। उद्धवजी ठाकरे यांचं उलटं आहे, आठवड्याचे 5 दिवस घरामध्ये बसतात, सुट्टी घेतात आणि रविवारी फक्त पक्ष कार्यक्रम करतात, पक्षाची बैठक घेतात। एवढंच सिद्ध झालंय। जेव्हा महाराष्ट्रामध्ये उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा घरामध्ये बसून काम करायचे। आता विरोधकांमध्ये आहेत तर 5 दिवस घरामध्ये बसून, मातोश्रीमध्ये बसून सुट्टी घेतात आणि रविवारी फक्त कधीतरी 5-6 महिन्यातनं एकदा रविवारी खासदारांची बैठक घेतात। असं 5-6 महिन्यात बैठक घेऊन ना खासदार तुमच्यासोबत राहणार आहेत, ना आमदार तुमच्यासोबत राहणार आहेत, ना कार्यकर्ते तुमच्यासोबत राहणार आहे। विकेंडला बैठक घेऊन पक्ष चालवता येत नाही। विकेंड ही पार्टी चालत नसते, विकेंडच्या भरोशावर पार्टी चालत नसते। हे उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी लक्षात घ्यावं। मुळामध्ये उभाटा गटाचे लोक तुम्ही भेटत नसल्यामुळं वैतागलेले आहेत। मातोश्रीचे दरवाजे सर्वसामान्य शिवसैनिकांना बंद आहेत, पण आमदारांना बंद आहेत, खासदारांना बंद आहेत, पदाधिकाऱ्यांना बंद आहेत। संजय राऊतांसाठी देखील तुम्ही दरवाजे बंद करतायत। त्यामुळं अशा विकेंडला बैठका घेऊन काहीही फरक पडणार नाही, एवढंच उभाटा गटाने लक्षात घ्यावं। मुळामध्ये उभाटा गट ही सोनिया गांधींची बेनामी शाखा आहे। उभाटा गट राहुल गांधींची उपशाखा आहे। राहुल गांधी यांचा महाराष्ट्रातला पक्ष म्हणजे उभाटा गट आहे। कारण ज्या पद्धतीनं उभाटा गटानं वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आणि सोनिया गांधींच्या दावणीला आपला पक्ष नेऊन बांधला, त्यामुळे उभाटा गटच सोनिया गांधी, काँग्रेस आणि राहुल गांधींची बेनामी शाखा आहे। एवढं संजय राऊतांनी लक्षात ठेवावं। मुळामध्ये उद्धवजी ठाकरेंना जर पश्चाताप झाला असेल, संजय राऊतांना पश्चाताप झाला असेल, कारण ज्या काँग्रेसच्या दावणीला जाऊन तुम्ही बसलात, ज्या काँग्रेसची विचारसरणी तुम्ही स्वीकारली, ज्या काँग्रेसने सावरकरांचा अपमान केला, ज्या काँग्रेसने बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केला, अशा काँग्रेसच्या दावणीला जाऊन बांधून तुमचा पक्ष संपून घेतला। आता जर का उद्धवजींना पश्चाताप होत असेल तर त्यांनी विचार करून मूळ शिवसेनेचा विचार स्वीकारला पाहिजे। मूळ शिवसेना कुणाची आहे तर एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना मूळची आहे। त्यामुळे उद्धवजींना पश्चाताप झाला असेल तर त्यांनी आपल्या मूळ शिवसेनेकडे जावं, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराकडे जावं, एवढंच माझं त्यांना आव्हान आहे।
संजय राऊतांच्या जे पोटात होतं ते ओठावर आलं. संजय राऊतांनी मान्य केलं की ते अब्दुल्ला आहेत. आम्ही पहिल्या दिवसांपासून सांगत होतो की यांची वैचारिक सुनता झालेली आहे आणि आज संजय राऊतांनी पुण्यामध्ये मान्य केले की ते अब्दुल्ला आहेत. अब्दुल्ला म्हणजे कोण? जे औरंगजेबाचा फॅन क्लब चालवतात, जे औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन माथा टेकतात, असे अब्दुल्ला म्हणजे संजय राऊत आहेत, हे मान्य केलं. मुळामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर टीका करण्याची संजय राऊत तुमची लायकी नाही आहे, तुमची पात्रता नाही आहे आणि तुम्ही अब्दुल्ला असल्यामुळेच महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला घरी बसवलं. देवेंद्रजी फडणवीसांनी सांगितलं होतं की हे बेगाने शादी में अब्दुल्ला झालेत आणि आज संजय राऊतांनी मान्य केलं की ना शिवसेनेच्या विलिनीकरणाचा प्रश्न आहे ना राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा प्रश्न आहे, पण संजय राऊत रोज विलिनीकरणाची सुपारी वाजवत आहेत. संजय राऊत लक्षात घ्या, तुम्ही अब्दुल्लासारखं वागतायत, तुमची वैचारिक सुनता झाली, त्याचमुळं महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला घरी बसवलंय आणि तुम्ही आज ते अब्दुल्ला असल्याचं मान्य केलं, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. निवडणूक आयोग हा भाजपाचा एजंट नाही, तर भारतीय जनता पार्टी ही जनतेची एजंट आहे. जनतेची कामं करणं, जनतेचे प्रश्न सोडवणं हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे. आम्ही सातत्यानं जनतेची कामं करत असतो, त्यामुळे जनता आम्हाला निवडून देते. 12 वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदीजी घरात बसले नाही, विकेंडला पार्टी चालवली नाही, तर रोज लोकांमध्ये जाऊन 24 तास राबवून एकही दिवस सुट्टी न घेता काम केलं. म्हणून जनता पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीजींना निवडून देते, मुख्यमंत्री पदावर देवाभाऊंना निवडून देते. तुमच्यासारखं घरामध्ये बसून निवडणूक आयोगावर टीका करायची, सर्वोच्च न्यायालयावर टीका करायची, कोण कुठं बॅडमिंटन खेळतंय हे बघण्यापेक्षा संजय राऊत आपल्या पक्षाचा फुटबॉल झालाय. कधी काँग्रेस लात मारते, कधी राष्ट्रवादी लात मारते, कधी जनता लात मारते. आपल्या पक्षाचा झालेला फुटबॉल संजय राऊतांनी बघावा आणि मग इतरांवर टीका करावी. पालघरमध्ये साधूंचं हत्याकांड झालं तेव्हा उद्धवजी ठाकरे यांची क्रूरता या महाराष्ट्रानं बघितली. जेव्हा वाधे काय लाजे नाही का असं म्हणणाऱ्या उद्धवजी ठाकरेंचं आघोरी नेतृत्व महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळे आघोरी, क्रूर, लाचार कोण होते? तर उद्धवजी ठाकरे आणि उभाटा गट होते, ज्यांनी लाचारी पत्करली, ज्यांनी काँग्रेसच्या पायावर आपलं सर्वस्व अर्पण केलं, आपला पक्ष अर्पण केला. त्यांनी लाचार लोकांनी इतरांवर टीका करायची नसते, लाचारांना तो अधिकार नसतो. त्यामुळं लाचार कोण आहेत? तर संजय राऊत आहेत. लाचार कोण आहे? उद्धवजी ठाकरे आहेत. आणि लाचार कोण आहे? तर संपूर्ण उभाटा गट लाचार आहेत. लाचारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे देशाचं नेतृत्व करतात. 140 कोटी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी उभी आहे. तुमच्यासारखं घरात बसून कारभार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नाहीत. त्यामुळं मोदीजींवर टीका करताना तोंड सांभाळून बोला. तुमच्यापेक्षा घाणेरड्या शब्दात, वाईट शब्दामध्ये आम्हाला देखील टीका करता येते. हे लाचार संजय राऊतांनी लक्षात ठेवलं पाहिजे. राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसनं 99 निवडणुकीमध्ये पराभव बघितलेला आहे. त्यामुळं काँग्रेस हे बुडतं जहाज आहे हे देशाने ठरवून टाकले. संजय राऊत तुम्ही त्याला उगवता सूर्य म्हणा, नाही तर बुडता सूर्य म्हणा, पण काँग्रेस हा बुडालेला पक्ष आहे, संपलेला पक्ष आहे हे देशातील जनतेनं सांगितलेलं आहे. एकदा नाही, दोनदा नाही, तर 3 वेळेला सांगितलं आहे. आणि 2029ला देखील काँग्रेसचं उरलं सुरलं जहाज डुबवण्याचं काम ही देशातील जनता करेल. तुम्ही काँग्रेसची कितीही चाकरी करा, कितीही लाचारी करा, काँग्रेसचे प्रवक्ते जेवढ्या पोटतिडकीनं बोलत नाहीत त्याच्यापेक्षा जास्त कौतुक, तोंड फाटेपर्यंत कौतुक करण्याचं काम संजय राऊतांकडनं केलं जातं आहे. परंतु देशातल्या जनतेला माहीत आहे की ज्या नावेमध्ये राहुल गांधी बसलेले आहेत ते जहाज 100% डुबणार आहेत. कारण या जहाजाला छिद्र पाडण्याचं काम हे संजय राऊतांनी केलं आहे आणि राहुल गांधींनी केलं आहे. काँग्रेससोबत येतील त्यांचं बळकटीकरण सुद्धा हे राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली होईल. कारण
नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी निश्चितपणे राहुल गांधींना घाबरतात, कारण राहुल गांधी परदेशामध्ये जाऊन भारताची बदनामी करतात. राहुल गांधी परदेशामध्ये जाऊन भारतीयांची बदनामी करतात. जे भारतीयांची बदनामी करतात त्यांना धडा शिकवण्याचं काम पंतप्रधानांनी केलंय. मग ते पाकिस्तान असो, काँग्रेस असो किंवा राहुल गांधी असो, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देशविरोधी लोकांना धडा शिकवलाय. त्याच्यामध्ये राहुल गांधी देखील आहेत. सातत्यानं परदेशामध्ये जायचं आणि आपल्या देशाची बदनामी करायची, हेच राहुल गांधींचं धोरण आहे. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काय आहेत हे संजय राऊतांनी सांगू नये. मुळामध्ये राहुल गांधींचं नेतृत्व सक्षम आहे असं संजय राऊत म्हणतात, पण राहुल गांधी तोंड उघडलं की आपल्या देशाची बदनामी करतात. तोंड उघडलं की कॉमेडी सर्कसला देखील लाजवतील, कपिल शर्माचा शो देखील लाजवतील, अशा पद्धतीची कॉमेडी करतात. त्यामुळे राहुल गांधींचं नेतृत्व काय आहे संजय राऊतांनी सांगण्याच्या भानगडीत पडू नये. तुम्हाला राहुल गांधींकडनं राज्यसभेची निवडणूक जिंकायची आहे, राहुल गांधींकडनं राज्यसभेची खासदारकी मिळवायची, त्यासाठी तुम्ही कौतुक करा, तुम्हाला मनापासून शुभेच्छा. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका केली तर जशास तसं उत्तर दिलं जाईल. संजय राऊतांनी सांगायची गरज नाही की शहाणपणाचं लक्षण काय आहे आणि मूर्खपणाचं लक्षण काय. संजय राऊत हे स्वतः मूर्खांचे सरदार आहेत, मूर्खपणा रोज करत असतात. देवेंद्रजी फडणवीस सक्षम आहेत की अर्थ खातं कुणाकडे ठेवायचं, आणखी कुठलं खातं कुणाकडे ठेवायचं याचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा असतो, तो संजय राऊतांचा नसतो. संजय राऊतांना याच्यामध्ये लोडबूड करण्याचा काहीही अधिकार नाही आणि मुख्यमंत्री महाराष्ट्रातले सक्षम आहेत. त्याचमुळं जनतेनं एकदा नाही, दोनदा नाही तर 3 वेळा देवाभाऊंना निवडून दिलं. 4थ्या वेळेला देखील जनता देवाभाऊंच्याच पाठीशी आहे. एवढं फक्त संजय राऊतांनी लक्षात ठेवावं आणि अशा पद्धतीनं कोणाकडे काय खातं ठेवायचं, कोणाकडे काय करायचं याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. त्याच्यामध्ये संजय राऊतांनी लोडबूड करू नये. मुळामध्ये भोजपुरी ही काय पाकिस्तानची भाषा आहे का? भोजपुरी ही भारतीय भाषा आहे. आम्ही मराठीचा सन्मान करतो, आम्ही कोकणीचा सन्मान करतो, आम्ही आदिवासींचा सन्मान करतो, आम्ही सर्वांचा सन्मान करतो. आम्ही कुठल्याही भाषेचा द्वेष करत नाही. यांना भोजपुरी पुढे एवढीच ॲलर्जी असेल तर यांना प्रियंका चतुर्वेदी खासदार म्हणून कशा चालतात? उत्तर प्रदेशच्या प्रियंका चतुर्वेदी तुम्हाला खासदार म्हणून चालतात, त्यांना पायघड्या तुम्ही घालता. आणि इथं कोणी भोजपुरीमध्ये निवेदन दिलं, भोजपुरी म्हटलं तर तुम्हाला लगेच बुडाखाली आग लागते. आमचं मराठीवरही प्रेम आहे, पण भोजपुरीचा द्वेष आम्ही कुठेही करत नाही. कारण भोजपुरी ही काय पाकिस्तानची भाषा नाही आहे, ही काय दुश्मनांची भाषा नाही आहे. या देशातील एक लोकल भाषा आहे, स्थानिक भाषा आहे. आणि अशा पद्धतीनं कोणी भोजपुरी बोलत असेल तर त्याला विरोध करण्याचं गरज नाही. महाराष्ट्रामध्ये मराठीचा सन्मान निश्चित आहे, पण मराठीचा सन्मान करत असताना कुणाचा इतर भाषांचा द्वेष कोणी करू नये एवढंच मला सांगायचं आहे. ओमराजे निंबाळकर का अनुपस्थित होते याचं उत्तर ते देतील. परंतु एक गोष्ट निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे की जे आपली पार्टी विकेंडच्या दिवशी चालवतात त्यांच्या बैठकीला किती खासदार येतील हा प्रश्न आहे. मुळामध्ये उभाटा गटामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. उभाटा गटाचे 9 लोकसभेला खासदार आहेत आणि संजय राऊत 10वे खासदार आहेत. संजय राऊतांसकट सगळेच येत्या 2 वर्षामध्ये उभाटा गट सोडून जाणार आहेत. स्वतः संजय राऊत हे काँग्रेसमध्ये जाण्याची पूर्ण मोर्चे बांधणी केली आहे. कारण त्यांना माहीत आहे की आदित्य ठाकरे हे पुढच्या वेळेला राज्यसभेसाठी संजय राऊतांना उमेदवारी देणार नाहीत. त्यामुळे उभाटा गटाच्या 10 पैकी 10 खासदार पुढच्या 2-3 वर्षामध्ये उभाटा गटासोबत राहणार नाहीत. तुम्ही लिहून घ्या, संजय राऊतसुद्धा उभाटा गटाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. भारतीय जनता पार्टी
राष्ट्रीय स्वयंसंघ किंवा हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते स्वातंत्र्य लढ्यात होते का नाही होते हे संजय राऊत काय बघायला होते का? संजय राऊत तेव्हा पाळण्यात देखील नव्हते. संजय राऊतांचा जन्म देखील स्वातंत्र्य लढ्याच्या वेळेला झाला नव्हता. संजय राऊतांनी गप्पा करू नये. आणि हिंदुत्वाची लढाई कोण लढली हो? हिंदुत्वाची लढाई ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद यांनी लढली. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी लढली. ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरे हिंदुत्ववादाची लढाई लढत होते तेव्हा हेच संजय राऊत वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंवर टीका करत होते, त्यांच्या विरोधात लेख लिहित होते. संजय राऊतांनी हिंदुत्व शिकू नये. तुम्ही औरंगजेबत्व शिका. तुम्ही औरंगजेबाचा विचार लोकांना शिकवा. कारण तुम्ही मान्य केले की अब्दुल्ला आहात, त्यामुळं तुम्ही औरंगजेबाच्या कबरीवर जा, औरंगजेबाच्या कबरीचा उदो उदो करा, अफजल खानाचा उदो उदो करा, कारण तोच तुमचा धंदा आहे. हिंदुत्ववादाचं नाव घेण्याचा अधिकार देखील संजय राऊतांना उरलेला नाही. कारण ज्या प्रभू रामचंद्रांचा अपमान केला त्या प्रभू रामचंद्राबद्दल तुम्ही वाईट वाईट शब्दात बोललात. त्या प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व ज्यांनी नाकारलं त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात. त्यामुळं हिंदुत्व संजय राऊतांनी शिकवण्याची गरज नाही. मुळामध्ये ज्यांनी कोणी दानपेटीतून अशा पद्धतीची चोरी केली त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम सुरू आहे. संजय राऊत प्रभू रामचंद्र वनवासाला जातील का नाही माहीत नाही, परंतु तुमच्यासारखी वायफळ बडबड बघून प्रभू रामचंद्रांनी ज्या पद्धतीनं रावणाचे 100 शकले पाडले होते तसं संजय राऊतांचे बाण घेऊन 100 तुकडे नक्की केले असते. कारण एका बाजूला हिंदुत्व म्हणायचं, दुसऱ्या बाजूला औरंगजेबाचा उदो उदो करायचं, असा दुटप्पीपणा प्रभू रामचंद्राच्या काळात देखील कोणी केला नव्हता. आणि तुम्ही महाभारतातील शकुनी मामाप्रमाणे लोकांमध्ये द्वेष निर्माण करणं, भांडण निर्माण करणं याचं काम करतायत. त्यामुळं आज प्रभू रामचंद्र असते तर प्रभू रामचंद्रांनी पहिला बाण संजय राऊतांना मारला असता आणि संजय राऊतांचं थोबाड बंद केलं असतं. त्यामुळं विनाकारण प्रभू रामचंद्रांचं नाव घेऊ नका. तो नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तुम्ही अब्दुल्ला अब्दुल्ला करा, त्याच तुमची धन्यता आहे. अन्नत्याग आंदोलन करण्याच्या ऐवजी स्टंटबाजी त्याग आंदोलन करावं. आणि त्यांच्या स्टंटबाजीचा हा दुसरा दिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर रोहित पवार आंदोलन करतायत की कर्जमाफी करा. याला वराती मागून घोडे म्हणतात. देवेंद्रजी फडणवीस यांनी कर्जमाफी केली. कर्जमाफी अशा वेळेला केली की कुठलीही निवडणूक नाही. पुढच्या 3 वर्षात कुठलीही निवडणूक नसताना कर्जमाफी करणारे एकमेव नेते कोण आहेत? एकमेव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही शेतकऱ्यांचं हित बघत नाहीत, तर शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही घोषणा करतो, कर्जमाफी करतो. त्यामुळं रोहित पवार हे वराती मागून घोडे नाचवतायत. परंतु एक लक्षात घ्या, रोहित पवार हे महाराष्ट्रातले नौटंकीबाज आहेत. त्यांची वेळोवेळी महाराष्ट्राने नौटंकी बघितलेली आहे. त्यांच्या या नौटंकीचा आज दुसरा दिवस आहे. त्याने अजून 15 दिवस अशीच नौटंकी करावी, काहीही फरक पडत नाहीत. आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. शेतकऱ्यांना कर्जमाफी करतोय आणि शेतकऱ्यांना हे पूर्ण माहिती आहे की निवडणूक नसताना कर्जमाफी करण्याचं धाडस, हिम्मत ही देवाभाऊंनी केले. त्यामुळे शेतकऱ्यांचे भाऊ देवाभाऊ आहेत. तर स्टंटबाजी करणारे हे रोहित पवार आहेत. त्यांच्या स्टंटबाजीला आमच्या मनापासून शुभेच्छा. त्यांचं हे अन्नत्याग आंदोलन नाही, तर त्यांचं हे स्टंटबाजीचं आंदोलन आहे. त्यांनी स्टंटबाज त्यागीसाठी आणखी एखादं आंदोलन करावं. मुळात कुणाची बॉडी टेबलावर घेतली हे सांगण्याच्या भानगडीमध्ये संजय राऊतांनी पडू नये. उबाटा गटाचं पूर्ण ऑपरेशन झालं आहे. उबाटा गट आता ऑपरेशन करण्याच्या लायकीचा देखील राहिलेला नाही. आणि राहिला प्रश्न एकनाथजी शिंदे यांचा, तर एकनाथजी शिंदे महायुतीतले घटक पक्ष आहेत. देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि सुनेत्राताई पवार हे मिळून तुमच्यासारख्या विरोधकांचं ऑपरेशन करतायत. तुम्हाला टेबलावर घेऊन तुमचं पार ऑपरेशन होऊन गेलं तरी तुम्हाला कळालं नाही. तुमच्या नाकाखालनं 40 आमदार निघून गेले होते, ते तुम्हाला कळलं नाही.
तर तुम्हाला ऑपरेशन टायगर काय कळणार आहे? तुम्हाला ना देवाभाऊ कळले, ना एकनाथजी शिंदे कळले, ना सुनेत्राताई पवार कळणार आहेत. आम्ही महाराष्ट्राच्या हिताचं ऑपरेशन करतोय आणि देवाभाऊंच्या नेतृत्वात एकनाथजी शिंदे आणि सुनेत्राताई पवार मिळून महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं ऑपरेशन करतायत. त्यामध्ये तुमच्यासारख्यांचे कित्येक ऑपरेशन झाले तरी तुम्हाला कळणार नाही, तुम्हाला त्यांची भनक देखील लागणार नाही. एवढंच फक्त संजय राऊतांनी ध्यानात ठेवावं. निश्चितपणे काही ठिकाणी नालेसफाईचं काम अतिशय धीम्या गतीनं सुरू आहे. कंत्राटदाराकडनं नीट नालेसफाई केली जात नाहीत. भारतीय जनता पार्टीकडनं स्वतः महापौर रितू तावडेजी असतील, आमचे आशिषजी शेलार असतील, बाकी सर्व नेते या नालेसफाईच्या कामावर अतिशय बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. आम्ही स्वतः त्या पूर्ण नालेसफाईचा आढावा घेतोय. कंत्राटदारानं काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं काम केलं असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचं देखील काम केलं जाईल. मनसेला स्टंटबाजी करण्यासाठी शुभेच्छा आहेत, परंतु नालेसफाई झाली पाहिजे. मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी आम्ही कंत्राटदारावर लक्ष ठेवून आहोत, प्रशासनावर देखील लक्ष ठेवून आहोत की पावसाळ्यापूर्वी ही नालेसफाई पूर्ण गतीनं झाली पाहिजे. परंतु काही ठिकाणी धीम्या गतीनं चुकीच्या पद्धतीने नालेसफाई होत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, कुणालाही सोडलं जाणार नाही. मी ती टीका ऐकलेली आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या, महायुती म्हणून नाशिक असेल, जळगाव असेल, सोलापूर असेल, धाराशिव असेल, या सगळ्या जागा भारतीय जनता पार्टी आणि महायुती जिंकणार आहेत. नाशिकच्या बंडखोरीचा निर्णय देखील मागे झाला आहे, जळगावमधल्या बंडखोरीचा देखील निर्णय मागे झाला आहे. त्यामुळे नाशिक, जळगाव या दोन्ही ठिकाणी महायुतीचा झेंडा फडकेल. शंभूराज देसाई, तुम्ही महायुतीच्याच गाडीत आहात, महायुतीच्याच गाडीत बसा. महायुतीच्या गाडीमध्येच आपल्या सगळ्यांचं हित आहे, एवढं शंभूराज देसाई यांनी लक्षात ठेवावं. तुम्हाला आत्ता सुचत नसेल कुठल्या गाडीत बसायचं तर एकनाथजी शिंदे मला वाटतं दरेगावात आहेत, साताऱ्यातच दरेगाव आहे. तुम्ही एकनाथजी शिंदे यांची भेट घ्या. एकनाथजी शिंदे शंभूराज देसाईंना सांगतील की त्यांना महायुतीच्याच गाडीत बसायचं आहे आणि महायुतीच्या गाडीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिघांचंही हित आहे. तुकाराम मुंडेजी यांचं मनापासून अभिनंदन की त्यांनी FDAच्या माध्यमातून भेसळखोरांवर कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीची भेसळखोरावर कारवाई केली जाते. तुकाराम मुंडेजींना मनापासून शुभेच्छा अशा जाबाज अधिकाऱ्यांची, कारण अधिकारी चांगले असेल तर कशा पद्धतीनं चांगलं काम करता येतं हे तुकाराम मुंडे यांनी दाखवून दिलं आहे. FDAच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जी काही भेसळखोरी सुरू होती अशा भेसळखोरांवर कारवाई करण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं, प्रभावी पद्धतीनं सुरू आहे. त्यांना आमच्या मनापासून शुभेच्छा. गरज सरो वैद्य मोरो हे कोकणातील जनतेने विनायक राऊतांना दाखवून दिले. ज्या विनायक राऊतांनी खासदार असताना कोकणातल्या जनतेला वाऱ्यावर सोडलं, कोकणातल्या जनतेचा एकही प्रश्न ना लोकसभेत मांडला, ना एक प्रश्न सोडवला. त्यामुळं विनायक राऊतांचा पराभव करण्याचं काम कोकणातल्या जनतेने केलं आहे आणि ज्यांचा पराभव झालेला असतो अशा लोकांच्या प्रश्नाला उत्तर देणं बंधनकारक नसतं. खूप खूप धन्यवाद.